हाच प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजे. आता कसा सोडवा माझच नाही झालं तर महागायचे काय बोलायचे नाही, गरिबांचे खायचे आले. कुठं भाव वाढले मालाचे. उलट माला कांदा 6-7 रुपये. लोक तिकडे मत पळवित्यात, नेते पळवित्यात, काही गुवाहाटीला जातात, पण तुमच्याकडे पाणी पळवित्यात राव. आमच्याकडे पाणी हा? पेपर फुटीचे प्रश्न असते जे काही गुन्हे घडतायत हा. त्याच्यावर अंकुश नाही शासनात. 1 करोड रुपयाची फक्त जागा आहे त्या 10-15 गुंठे आणि त्याच्यावर 1.5 करोड रुपयाचं हॉस्पिटल बांधले, पण त्या डॉक्टर नाही. मोदी सरकार लबाड सरकार आहे. इकडे 7वा येतो 8वा तुम्ही दुसऱ्यांना लागू करता, शेतकऱ्यांना कारण पेन्शन चालू. सगळे इंग्लिश मिडियम झाले, मराठी शाळा ओस पाडल्या आमच्या इथे. इथं स्थानिक नेते लक्ष घालत नाही का हो? ती शेती आहे का विचारतात आणि शेतात तर काही जायचं नाही मुलींना, मग शेती बरोबर. कशासाठी पाहिजे? नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे आणि छोटा पुढारी LS मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि छोटे पुढाऱ्यांचा आत्ता सध्या LS मराठी न्यूज चॅनलवरती दौरा चालू आहे. आणि आत्ता सध्या विशेष एका वेगळ्या गावात आलेलो आहेत, म्हणजे पिंपळी जगताप या गावात आपण आलेलो आहेत. आता तुम्ही बघत असाल हा रस्ता आहे. हा रस्त्याचं खूप खास वैशिष्ट्य आहे बरं का. अनेक वर्षापासून आहे ना याचं रुंदीकरण रखडलेलं आहे. आणि खरं तर सांगू, रांजणगाव ते चाकण MIDC ला हा रस्ता जोडला जातो. मग आता विचार करा, हा रस्ता किती मोठा व्हायला पाहिजे. इकडे कॅमेरा दादा लावा, इकडे जर 2 वाहनं आली तर ट्रॅफिक जाम होतं. दुसरी महत्वाची गोष्ट, इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे, आणि आपण जाणून सुद्धा म्हणणं घेणार आहोत, की अनेक वर्षापासून यांच्या जमिनी जे गेलेले आहेत त्यांचं पुनर्वसन झालेलं नाहीये. पाण्याचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. बाबांनो, मला तर बरेच प्रश्न पडलेत. आरोग्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, तरुणांचे प्रश्न आहेत. बास वाचून लिस्ट आली ना. चला तर मग सर्वसामान्यांकडून पिंपळी जगताप गावचा इतिहास जाणून घेऊया. नेमकं कुठं पाणी मुरतंय, चला मग माझ्या बरोबर. आता बघा, इथं बी आपल्याला जुनी जाणती मंडळी भेटलेली बरं का. आणि गाव तिथं वड आलाच की वड म्हणलं की चर्चा रंगलीच की राव. करंजीचं झाड आहे आणि या दिवसात करंजी सगळ्यात जास्त चांगली सावली देते बरं का. राम राम मंडळी, राम 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 राम. कसे आहात? काय म्हणताय? पाहुण्याला बसायला जागा तरी द्या. राम द्या, बसा बसा बसा. बसा. तुमची खुर्ची घेऊन आम्ही बसायचं म्हणल्यावर कसं जमन? आता बाजाला आम्ही आता तुमच्यासारख्या युवकांची गरज बसा आहे. बसा बसा. हा, बर, प्रथमतः तुमचं मनपूर्वक स्वागत बर का. काय लय ऊन आहे राव तुमच्याकडे. लय ऊन म्हणजे चासकावांचं पाणीच आहे ना आम्हाला. आमच्या जमिनी गेल्या पाणीच आहे ना, तुम्ही लक्षच देई ना. म्हणजे धरण उशाला. हा, आणि आणि आम्ही कोरड कशाला आमच्या यांना पाणीच आहे ना, आम्हाला लक्ष द्या ना तुम्ही. पाणीच आहे नाही. हा, आणि इथले नेते काय ऊस जळायला लागले खाली. हा. आणि मुलगीला बघायला गेला तर मग शेतकऱ्यांना मुली द्यायच्या नाही. काय करायचं आम्ही? तुम्ही लक्ष घालीत नाही. शेतकऱ्यांना मुली का मुली नाही? काय माहिती काय, आता हाच प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजे. आता कसा सोडवा माझच नाही झालं तर. आणि सगळे इंग्लिश मिडियम झाले, मराठी शाळा ओस पाडल्या आमच्या इथं. हा, ऊस हा, पाहिल्या. सगळं इंग्लिश मिडियम झालं. म्हणजे पहिली माणसं तुम्ही शिकलो, जिल्हा परिषद मध्ये शिकलो, पण आता इथं जिल्हा परिषद बघायच नाही राहिली. सगळ्यात भारी जिल्हा परिषदच्या शाळा आहे, पण मुलं सगळी इंग्लिश मिडियमला जायला लागली. हा. मराठी शाळा ओस पाडल्या. शिक्षकांना 1.5 लाख रुपये पगार आहे, फुकाट आहे सगळा. बरोबर आहे, बरोबर आहे. सरकार लक्ष द्यायला याच्याकडे. म्हणजे सरकारचं तुम्ही आवाज लक्ष, उठवला पाहिजे. सरकारचं लक्ष नाही. तुम्ही आवाज उठवला पाहिजे, तेव्हा सरकार इकडे लक्ष देईन. इंग्लिश मिडियम बंद झाल्या पाहिजे. अहो, म्हणूनच तुमच्या गावात आलोय ना आवाज उठवायसाठी. मला सांगा काय अडचणी आहेत तुमच्या? अहो काय राव, एवढं मोठं तुमचं रांजणगाव चाकण MIDC ला रस्ता जोडतोय. रस्त्याचं काम नसून आहे का? रस्त्याचं कामच होत नाही, ते काय हा. करायचं? किती वर्षापासून रखडलाय? मजूर रखडले 50 वर्षापासून, स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्याचं कामच झालं. 50 वर्षापासून म्हणजे किती निवडणुका झाल्या म्हणावं लागतील ह्याच्यावर. किती मोठे घेतलेले झाली ना 50 निवडणूक. म्हणजे राजकारण करायचं म्हणलं तर या रस्त्यावर. हा, हा, बरं काय म्हणते, पाण्याची काय परिस्थिती म्हणते? पाण्याचं काय, पाणी नाही, प्यायला पाणी नाही आम्हाला. आणि मग शेतीचं कसं वागतंय? शेतीचं काय, शेती उजळून चालले, हा? उजळून चालले शेतीचं काय ऊस राहिली. जळून चाललेत, ऊसाची शेती संपली. ऊसाची शेती संपली. मग सर्वसामान्य जनतेने काय करायचं? सर्वसामान्य जनतेला आले सध्या. बरं मला सांगा, इथं स्थानिक नेते लक्ष घालत नाही का हो? तर स्थानिक नेते काय आता लक्ष घालतात, पण आता काय वरनं काय हा. शासनाकडनं काय त्याची अंमलबजावणीच होत नाही, तर काय करणार? अहो, शासन तर म्हणते आम्ही गोरगरिबांचं सरकार आहे. कायच गोरगरिबांचं सरकार आहे हा. बाबा? मग हे काय गरिबांचं सरकार आहे का? गरिबांचं. बरं महागाई काय म्हणते? हा. महागायचे काय बोलायचे नाही, गरिबांचे खायचे आलेत. अन्न मिळत एक टाइम लोकांना इथं. अन्न मिळत एक टाइम. बर, इथं म्हणतात आजचे दिन आलेत, हा, आजचे दिन आलेत म्हणतात. आजचे नाही पुरे दिन आलेत. बर, आजोबांना विचारूया. आजोबा
काय म्हणताय तुमची तर पिढी इथंच आले तुम्ही म्हणजे माणसं डायरेक्ट इथंच पांढरी झालेली आहेत जुनी माणूस म्हणतो ना आम्ही अनुभवातून शिकलेलो माणसं आहेत काय वाटतंय का बदल वाटतोय गावाचं काय कायचा बदल आहे गावाकडे? काय नाही बदल, काय नाही बदल काय नाही बदल. काय बरं जसं इथं पाणी नाहीये, हा. रस्ते नीट नाहीयेत, हा. सगळं बेकार परिस्थिती आहे. कचऱ्याचा काय प्रश्न आहे कचरा नाही, कचऱ्याचं एवढं मोठं गाव नाही, कचऱ्याचं नाही काय एवढं. बर म्हणजे सगळ्यात महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा आपण धरण आहे ना म्हणताय तिथं. धरण आहे पण ते काय इथं धरण तिकडं राहिलं आणि इकडं पाणी चाललंय खालती पार याच्यापर्यंत हा. नगरपर्यंत. म्हणजे तुम्हाला फक्त म्हणायला धरण आहे बनायला धरण आहे, पाणीच नाही सोडलं कुठंतरी अर्धा तास पाणी सोडतात आणि बंद करतात. आणि मग भागतं कसं हो कायच बघतं जळून गेलं सगळं, सगळं जळून गेलं सगळं ऊस मग जळून गेली. शेतीची तर अडचण होत असेल अडचण अडचण. आपण येथे स्थानिक नेते कोणी मुद्दा उचलत नाही का? काय स्थानिक नेते काय मुद्दा उचलतात तरी कोण ऐकतो त्यांचं. हा. बरोबर आहे बरोबर गॅस वाढवलाय आता परवा दिवशी, हा. परत पेट्रोल डिझेल खूप वाढले. काही लोकांनी काय करायचं? आपण शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढवले म्हणतात ना अरे कुठं भाव वाढले मालाचे? उलट माला कांदा 6-7 रुपये कांदा खपतोय बरोबर. आणि काय आहे? कुठलं भाव वाढले? दुधाला भाव वाढले म्हणतात कायचं दुधाला भाव वाढले? ते वाढले तिकडं त्यांना विकायला, आम्हाला इकडे शेतकऱ्यांना कोण भाव देतो? बरोबर आहे बरोबर हा मला सांगा तुमच्या पिढीपासून हा रस्ता आहे का अजून रस्ता झाला नाही का रस्ता नाही झाला अजून, बऱ्याच दिवसापासून असंच चाललंय. आज करायचा उद्या करायचा चाललंय असंच. म्हणजे बऱ्यापैकी या रस्त्यावर राजकारण होतंय. रस्त्यावरच राजकारण होतं. निवडणुका लागल्या की रस्ता पुढे करायचा रस्ता करायचा. निवडून यायचं निवडून बरं मग गावालाच नीट रस्ते नाही तर पाण्यात रस्त्यांचं घेऊन कोण कायचं बसतं? पानंद रस्ते म्हणतात आता, येते जाहिरात पानंद रस्ते करायचे पण त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही, नुसतं टीव्हीला जाहिरात सोडतात बस, बाकी काय. बरोबर आहे पण असं वाटतंय का हो एकंदरीत नुसतं जाहिराती होत आहेत पण जाहिरातीनुसार काम होत नाहीत नाही ना होत असं वाटतंय का फक्त दाखवते जाहिरात पण काम नाही करीत त्या पद्धतीने. पण असं सर्वसामान्य जनतेला वाटतंय का सरकारचा पैसा निम्मा बॅनर लावण्यातच चाललाय आम्हाला वाटून उपयोगच काय वरपर्यंत पोहोचतच नाही तो हा विषय. बरोबर आहे, बरोबर आम्ही फक्त खालच्या लेवलला बोलतोय, बरोबर आहे, बरोबर वरती पोहोचत नाही विषय तो. आता पाण्याचा प्रश्न आहे, हा. आम्ही आमच्या जमिनी गेल्यात पण आम्हाला पाणी नाही तर दुसऱ्यांनाच पाणी जाते पुढं. बरोबर आहे एक माझ्या मुद्दा- आमदारांनी पाणी खाली नेलं हा. आमच्या मला एक हक्काचं. सांगा चांगला मुद्दा एका भेटलाय आपल्याला तुमच्या जमिनी गेल्या त्याचं तुम्हाला मिळालं का काय पुनर्वसन जे करतं सरकार बरोबर आम्ही दिलंय बसून दिलंय इथं हा. पण आम्हाला पाणी नाही ना तरी पण. पाणी नाही हा. धरण उशाला आहे हा, ऊस जळून चाललेत आमची हा ऊस जळून चालल्यात पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पाण्याचा आणि बरं. रस्त्याचा एक प्रश्न मोठा आहे. बरोबर आहे म्हणजे एवढं मोठं तुमचं गाव आहे किती लोकसंख्या असेल बरं अंदाजे 3,500 आहे 3,500 हो. आणि तरी पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न. आणि हे तर म्हणतात पाणी सगळीकडे नाही ना आम्हाला नाही पाणी. चला आम्ही दाखवतो तुम्हाला ऊस जळालेली. बरं इथं पाईपलाईन वगैरे कोणी आणत नाही का नाही पाईपलाईन वगैरे आहे पण स्वतःचे आहेत ना त्याच्यात ते. पाणी नाही त्याच्यात पाणी नाही. हा बरोबर आहे बरोबर नाही नाही ऊसाला ऊस शेतीला पाणी नाही. ऊस शेतीला पाणी नाही हो. मग हे प्यायला आहे पाणी. एकंदरीत सरकारचं धोरण आहे शेतकऱ्याचं मरण आहे म्हणावं लागेल नाही नाही आमदार खासदार हे पाणी पळवतात आमच्या हक्काचं पाणी आहे ना आमदार खासदार पळवतात ना. बरोबर. अधिकारी राजकारण करतात म्हणजे आमदारांचं ऐकतात खासदारांचं ऐकतात आणि आम्हाला पाणी देत नाही. हा आयला प्रश्न पण मोठा आहे. तुमच्याकडे काही म्हणा बरं का समीकरण लय वेगळं आहे बरं का लोक तिकडे मत पळवित्यात आमच्याकडे नेते पाणी पळवित्यात काही गुवाहाटीला जातात पण तुमच्याकडे पाणी पळवित्यात राव. आमच्याकडे पाणी पळवतात. पण काय वाटतं बरं पाण्यामुळे इकडे समीकरण बदलायचंय का गावाचं आम्ही आता बदललं ना आमदार बदलला त्या पाण्याच्या समीकरणच बदलला होता. पण हे आमदार पण काय आता एवढे लक्ष देत नाही पण मला. मला सांगा गावगाड आहे म्हणलं आणखीन गावाला कसा विकास पाहिजे हो? आणखीन काय पाहिजे महत्वाचं म्हणजे पाणी आहे ना. हम्म. विकास म्हणजे पहिलं पाणी बर मला एकंदरीत विचारायचंय आणि रस्ते. रस्ते बरं इथं आरोग्याचं काय सेवा आहे व्यवस्थित आहे का आहे दवाखाना पण त्याच्यात काय डॉक्टर नाही काय नाही कधी डॉक्टर येतात का नाही कधीतरीच येतात तिथं. हा कधीतरी म्हणजे एखादा साहेब वगैरे यायचं म्हणलं तर हा तरच बरं तिथं काही व्यवस्था आहे का जर समजा रानात गाय आपल्याला लागलं वगैरे गेलं तर डॉक्टर बँडेज पट्टी करीन म्हणून आहे का ब्लँडेज पट्टीचाच दवाखाना आहे. एखाद्याला जर सर्पदंश झाला तर त्याला ससूनच न्यावा लागतो. बरोबर बरोबर मग तो जाईपर्यंत जगल का? बरोबर. चांगला विषारी जर साप चावला हा. तर अशी सोय पाहिजे, बरोबर. जवळ पाहिजे. हा तर ती काय सोय नाही या दवाखान्यात. एवढं मोठ्या गावात सोय नाहीये हा आणि हे तर म्हणताय अजून खेड्यांचाच विकास नाही झाला तर शहराचा काय विकास नाही करायचा नाही हा? अजिबात नाही. आता साखर शिक्रापूर रस्ता आहे, रोज हा. ऍक्सिडेंट आहे. रोज ऍक्सिडेंट रोज 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 2 माणसं मरतात. रोज दोन माणसं म्हणतात रोज येतात उचलायची बाजूला ठेवायची येऊन जायचे. घेऊन जायचं मग हे सरकारचं लक्ष नाही अजिबात लक्ष नाही. आणि हा मुंबईहून नागपूरला जाणारा महाराष्ट्रातला मधला रस्ता आहे. मधला रस्ता बरोबर बरोबर म्हणजे तुम्हाला शेतीसाठी पाण्याचा जर प्रश्न तर विचारूच नका पाणीच नाही. प्यायला भागत नाही म्हणा. टोकाचं गाव आहे शिरूर तालुक्यात. हा.
चिरोळ गाव टोकाचं गाव आहे. कोणी लक्ष देत नाही. कोणी लक्ष देत कोणी येतं का नाही हो मीडिया वगैरे कोण बघतं कोण का? नाही कोण नाही कोण नाही आमदार येत नाही कोण येत नाही कोण नाही. पण मला सांगा निवडणुकीच्या दौऱ्यांनी जशा गाड्या फिरत्यात तशा फिरतात का परत निवडून आले? नाही नाही येतच नाही. निवडणुकीच्या टायमाला येतात आपले मत मागायला, हा. परत काय येत नाही. जनता जगती काय मरती काय काय बघायचं काय त्यांना काय गरज नाही परत फक्त त्यांचं काम चालू मतदानाला. मतदानाला. पैसे वाटायची मतं घ्यायची. हं. पण असं वाटतंय का लोकशाही आता कुठेतरी संपत चालली? संपली की काय राहिले तो. लोकशाही संपायला लागली वाटतंय का आज दादा? खरंच सर्वसामान्यांचं जीवन लई स्वस्त झालंय. नाही खरं तर आता लोकशाहीचा प्रश्न जे आता पेपर फुटीचे प्रश्न असतील, हा. त्यानंतर राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गुन्हे घडतायत हा. त्याच्यावर अंकुश नाही शासनाचा. मग बरोबर. आणि प्रश्न तर या भागातला सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न. चासकामांचं धरण आहे, परंतु त्याचं जर सुनियोजन होत नसल्यामुळं बर पाण्याचा अपव्यय होतो, वायाला जातं. आता अस्तरीकरणाचा नवीन प्रश्न उभा बर. शेतकऱ्यांचा विरोध आहे त्याला, त्याच्यावर लक्ष देणार शेतकऱ्याचा विरोध आहे पण तरी सरकार त्याच्यावर ऐकायला तयार नाही. ऐकायला तयार नाही. त्याच्यावर टेंडर झालंय, अस्तरीकरण सुरू नाही, काम सुरू झालंय. बरोबर आहे. पण शेतकऱ्यांचा काय विरोध आहे? आता जे पाणी जर पुढे जाणार असेल आणि इथल्या शेतकऱ्यांना पाणीच मुरणार नसेल तर मग या शेती जमिनी घेतलेल्या पुनर्वसन घेतलं बरोबर, त्याचा काय फायदा अहो, शेतकऱ्यांना? पण पुढे नेण्याआधी इथल्या तर शेतकऱ्यांना पाणी द्या. मुळात तोच प्रश्न आहे. इथल्या शेतकऱ्यांना तर पाणी पाहिजे ना पहिलं. बरोबर बरोबर. तुम्ही तिथं पाण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागतो आणि हे पुढे नेत आहेत. खरं आहे ना. आता तीच परिस्थिती झालेली आहे. शेतकरी नाराज आहेत, परंतु शासन याकडे दुर्लक्ष करतं. पण आता मला सांगा गावात आज तुम्ही शहरात जर लगत आहेत रोजगारांची काय परिस्थिती होईल तरुणांची? आता इंडस्ट्री वाढलेली आहे, इंडस्ट्री वाढत चालली, परंतु स्थानिक युवकांना रोजगार मिळत नाही. स्थानिक युवकांना डावलं जातं. बाहेरून आयात केलेले जे काही स्किल लेबर्स आहे, अनस्किल लेबर्स आहे ते इथलं घेतात. कंत्राटदार पण बाहेरचे आता नेमायला लागलेत. स्थानिकांना रोजगार मिळत नाही, व्यवसाय मिळत नाही, परिस्थिती आहे. या भागात सगळ्यात मोठी अडचण असेल तर रस्त्याची आहे. रस्त्याची सगळ्यात मोठी बघितलं ना राव आम्ही 2 गाड्या आल्या तरी ट्रॅफिक जाम होते. पूर्ण ट्रॅफिक जाम होणार आणि इथं आरोग्याची व्यवस्था नसल्यामुळे पुणे शहराला जावं लागतंय, परंतु रस्तेच नाही चांगले. बरोबर जाईपर्यंत पेशंट गेला. बरोबर. म्हणजे सरकारी हॉस्पिटल असून सुद्धा तिथं डॉक्टर नाही. डॉक्टर तर नाहीच आहेत, पण ओस पडलेले आहेत. शोकांतिका नाही गोष्ट. खूप मोठी शोकांती आहे. बरोबर आहे. खूप मोठी शोकांती. म्हणजे सर्वसामान्यांचा आवाज फक्त इलेक्शन पुरताच बघितला जातो, तोपर्यंत काय नाही. या आजोबा म्हणले रोज या रस्त्याला 2 ऍक्सिडेंट होत आहेत, याला जबाबदार कोण? यंग दादा आहे तिथं विचार. अरे भावा तुझी दाढी मस्तीवर काय हेअरस्टाईल वगैरे कर, हे सोन्याचं आहे का साधे साधे साधे? अरे पण तुम्ही सोन्यासारखी माणसं आहेत. काय वाटतं बरं यंग पिढीचा हाच बरं चाललंय का बाबा? का सगळ्यात बेकार दिवस यंग पिढीचे? यंग पिढीचे दिवस खराब आहेत. का बरं? हा, मग आता हे गुन्हेगारी वाढलेली आहे भरपूर. पोरगी मिळाना ते तर पोरी विषय नाही. भेटत नाहीये हा. आणि पोरी जरी भेटल्या तरी शेती आहे का विचारतात आणि शेतात तर काही जायचं नाही मुलीला, मग शेती बरोबर. कशासाठी पाहिजे? बरोबर बरोबर. हा. पण मला सांग गुन्हेगारी वाढली, रोजगार नसल्यामुळे गुन्हेगार वाढते. हा वाढणार ना. रोजगार नसल्यामुळे गुन्हेगारी वेळ भेटतोय ना मग गैरवर्तन करायला मुलांना. बर आता तुम्ही एवढे यंग आहेत, वाटतंय का गावचा विकास तुम्हाला? विकास म्हणावा तेवढा नाही ना विकास. हा, हा. बर म्हणजे आता आमच्या गावामध्ये 5-6 कंपन्या आहेत, हा. त्या चालू आहेत का बंद आहेत? चालू आहे कंपन्या ना. मग स्थानिक रोजगार आहेत का? नाही ना, स्थानिक रोजगार नाही आहेत ना, बाहेरचे आहेत सगळे. बाहेरचे. हा. आणि स्थानिक पोरांनी काय करायचं? स्थानिक पोरांनी गुंडगिरी करायची. गुंडगिरी म्हणजे महाराष्ट्र आपला, जमीन आपली, जमीन आपली, पण रोजगार बाहेरचे. रोजगार बाहेरचे, ज्यांना आपली भाषा समजत नाही त्यांना. त्यांना रोजगार. हा. UP, आणि आपल्या बिहार पोरांनी फिरायचं. गुन्हेगारी करायची, गुन्हेगारी. फिरायची. हा, हा. आणि गुन्हेगारी केली म्हणून बी जेलमध्ये जायचं. जेलमध्ये जायचं. हा. पण कुठेतरी वाटतंय का हा बदल व्हायला पाहिजे काय? बदल व्हायला पाहिजे ना. हा. बदल का नको? बदल तर पाहिजेलच ना. बरोबर बरोबर. पण मला सांगा जेव्हा आता राजकारण आलं की बाहेरची पोरं म्हणलं की आपले नेते विरोध करतात, बरोबर आहे. पण इलेक्शन संपल्याच्या नंतर ह्यांना ती बाहेरची पोरं दिसत नाही का? यांना इथल्या पोरांचा रोजगार दिसत नाही का? नाही ना, ते नाही दिसत. ते काय फक्त आता तरुण पिढीचा वापर करायचं काम चालू आहे राजकारणाचं. हम्म, हम्म. बरं आज मला सांगा नेट फुटे, पेपर फुटत आहेत, एवढं घोटाळे होत आहेत, कुठेतरी तरुण हातबल झाल्यासारखं वाटतं का? वाटतोय ना, बऱ्याच ठिकाणी वाटतोय. बरं आता भाऊ तुझं वय काय? 23. खरं खरं सांगायचा 23 वर्ष झालं. 23 वर्षात एखादं विकासाचं काम झालेलं आठवतंय का गावात? असं तरुणांना गावकऱ्यांना आठवत. व्हिजन नाही द्यायचं आठवत. नाही. नाही 23 वर्षात नेते आलेले आठवत असतील. काय ते बदल. नेते येतात, नेत्यांपर्यंत निधी येतोय, वर खाली येतच नाही बरं शेतकऱ्यापर्यंत. तुम्हाला काय वाटतं बरं गावची अपेक्षा काय आहे? कसं असावं गाव आपलं? चांगला असावं, सगळ्या सोयीसुविधा असाव्या. बरं समजा एखादं इथं हॉस्पिटल आजारी पडलं तर इथं चांगलं सरकारी हॉस्पिटल आहे का? पाहिजेच ना.
हा. सरकारी हॉस्पिटल आहे पण त्याच्यात गावामध्ये दवाखाने सरकारी हॉस्पिटल हा. आहे 1 करोड रुपयाची जागा गावाने दिलेली आहे सरकारी 1 करोड हॉस्पिटल रुपयाची? 1 करोड रुपयाची फक्त जागा आहे त्या 10-15 गुंठे आणि त्याच्यावर 1.5 करोड रुपयाचं हॉस्पिटल बांधलंय पण त्यात डॉक्टर नाहीये. बरोबर आहे हा. म्हणजे तिथं 1 गाव- रुपयाचा उपचार होईल म्हणून माहित हा नाही. उपचार होत नाही आणि एवढ्या मोठी गावांनी जागा दिलेली आहे त्याच्यावर जिल्हा परिषदेचा निधी येऊन हॉस्पिटल झालेलं आहे मोठं 1.5 करोड रुपयांचं पण तिथं डॉक्टर नाहीये. डॉक्टर नाही हा. मग आता ते जुरा त्याच्यात पडले हा. सारखं फक्त मोठे कोणी येणार असेल डॉक्टर वगैरे तर ते येतात. तर येत आहेत तिथे हा. आपले अधिकारी कोणते आले व्हिजिटला बरोबर. एखादा डॉक्टर तिथे येतो आपला हा. तात्पुरत्या स्वरूपाचा बरं. त्याच्या गावाला काहीच फायदा नाही हॉस्पिटलचा. बर काय वाटतं गावात अतिक्रमण हा कसं आहे काय व्यवस्थित आहे? नाही, गावात अतिक्रमण करण्याजोगं गाव एवढं मोठं नाहीये. हा, किरकोळ किरकोळ छोटे मोठे राहतातच चालू. हा, परंतु जो आज आपला चासकामांचा डावा प्रकल्प आहे, हम्म, डावा कालवा म्हणतो आपण हा, त्याला, तर त्या डाव्या कालाला 100% भरलं होतं धरण, हा, पण त्याच्यावरती नियोजन झालं नाही. बरोबर. आणि नियोजन न झाल्यामुळे डाव्या कालव्याला पाणी सोडलं त्यांनी, हम्म, पण त्याच्यावरती मध्ये त्यांनी आवर्तने जाहीर न केल्यामुळे पूर्ण शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान यांनी करून टाकले. याच्यात बरोबर. सगळे अधिकारी, आमदार, खासदार सगळ्यांनी हस्तक्षेप केला. पाणी हे सगळं ज्यांच्या त्याच्या पद्धतीने त्यांनी पळवलेलं आहे. म्हणजे त्याच्यामुळे- नियोजन नसल्यामुळे तुम्हाला पाण्यासाठी मुखावं लागले. हो 100% धरण जर भरून आम्हाला फायदा होत नाही. हा. आणि जर प्रकल्प 72 किलोमीटर पर्यंत असेल, त्यांनी 144 किलोमीटर पाणी नेलंय, हा. तर तुम्ही आमचं हक्काचं पाणी डावलून पाणी तिकडे नेताय. बरोबर. आमचा हक्क डावलाय आज, बरोबर आहे. आणि आमच्या हक्काचं डावलून पाणी त्यांनी पुढे नेलेलं आहे. बरोबर त्याचा आहे. काही राईट्स नाहीये त्यांना. त्यांनी धरणाची उंची 3 मीटरनी वाढवावी, त्याच्यानंतर त्याचं अस्थिरीकरण करावं, आणि त्याच्यानंतर त्यांनी पाणी तिकडच न्यायचं. बरोबर आहे, बरोबर. आमचं हक्काचं पाणी डावलून त्यांनी तिकडे नेलेलं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं सरळ सरळ आमच्या अन्याय आहे. बरोबर. आम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला बोललो, चीफ इंजिनियरला बोललो, इथं खाली अभियंत्यांना बोललो. मग काय बोलताय ते? डायरेक्ट मध्ये आमच्या हातात काही नाही. आम्हाला वरून कालवा समिती सांगते. अरे समितीवर अध्यक्ष कोणी, तुमच्या समितीचा आमदार कोण आहे, आमचा जिल्ह्यात तालुक्याचा आमदार, तुम्ही बसून मंत्रालय ठरवता. तुम्ही शेतकऱ्यांच्या देऊन ठरवा ना. शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन ठरवा ना इथं काय त्यांची ती करायचं. मानसिकता नाही ना, त्यांना हा. ते मंत्रालय ठरवायचे. त्याच्यामुळे तो वाटोळ झालंय. त्याच्यामुळे बरोबर. आमचं पाणी हक्काचं डावलून पुढे चाललेलं आहे. नुसतं तुम्हाला एसीत बसून कळणार नाही ना शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत. इथं बसल्याशिवाय त्यांना कसं कळणार आहे? एसीत बसून त्या साहेबांना म्हणलं, हा. तुम्हाला एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला म्हणलं, तुम्ही इथं या, तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करा आणि मग ठरवा. हम्म, तर त्यांना इथपर्यंत यायला वेळच नाहीये. सर्वसामान्यपर्यंत ते पोहोचू शकत नाही. बरोबर आहे, मग सर्वसामान्यांच्या घशाला कोरड पडणार नाही तर काय होईल? बरोबर आहे. धरण तर फुल भरलंय, बरोबर आहे. परंतु पाणीच म्हणजे नाहीये. धरण फुले हो, पण पाणी नाही तुम्हाला. पाणी नाहीये. हा, त्याच्यामुळे पाणी आमच्या हक्काचं पळवलं जाते. बरोबर आहे, बरोबर मग याच्यावरती नियोजन कुणाचं पाहिजे? बरोबर आहे, मग आमचे आमदार काय करतात? स्थानिक आमदार कुठं नियोजन लावतात? बरोबर आहे. 72 किलोमीटरचा तुम्ही हे केलाय. अहो, ही रस्ते लावून द्या बाजूला, पण पाणीच नाही आधी. डावा कालवा जो केलाय, तो डावा कालवा 900 क्युसेसचा पाहिजे होता, हम्म. तो 500 क्युसेसचा, म्हणजे 350 क्युसेस चोरला का यांनी? हा. काय केलं त्या कालव्याचं? आणि कशासाठी त्याचं उत्तर चोरला? जनता मागती, त्यांना उत्तर देता येत नाही. हा. कागदोपत्री त्यांच्याकडे उत्तर अवेलेबल नाहीये. बरोबर आहे, बरोबर. जनतेचं उत्तर दिलं पाहिजेत ना. जनता तुम्हाला निवडून देते म्हणल्यावर जनतेचं उत्तर तुमच्याकडे असायला पाहिजे. बघितलं का किती बारीक अभ्यास केला तर सर्वसामान्य जनता काय बोलली. आज रस्त्याचा प्रश्न सोडा, पाण्याचाच प्रश्न गंभीर आहे या गावासारखा. पाण्याचा प्रश्न एवढं मोठं धरण बांधून आम्हाला फायदा नाही. आमच्या पूर्ण 100% पुनर्वसन आमच्या गावावरती केलंय सगळ्या, आणि बाकीच्या धरणांचं पण पुनर्वसन आमच्याच गावावरती बरं केलंय. मला एक सांगा, आता तुम्हाला प्यायला पाणी नाही, पण इथं कारखाने 3 आहेत बांधतात. कारखान्याला रोज रोज पाणी आहे चालू, हा. लोकांच्या वरच असताना. वरद असताना हो, म्हणजे शेतकऱ्याच्या ऊसाला पाणी नाही. नाही शेतकऱ्याची पिकं जळाली आहेत. हा. आम्ही त्यांच्यावरती FIR सुद्धा दाखल केलेली हा. आहे पोलीस स्टेशनला. बरोबर, PI साहेबांनी त्यांना ज्यावेळेस सांगितलं तुमचे आम्ही गुन्हे दाखल करून घेतो, हा. त्यावेळेस त्यांनी पाणी सोडले आम्हाला. बरोबर आहे, तसे पाणी सोडतच नव्हते. बरोबर मग आहे. आमचे पूर्ण आणि तुम्ही आवर्तन जाहीर न केल्यामुळं हा. तुमचे रब्बी हंगाम, पण उन्हाळी मला एक हंगाम, असं विचारायचं आहे. प्रत्येक हंगामात एकदा सुद्धा नीट व्यवस्थित पाणी मिळालं नाही आम्हाला. बरोबर आहे. बरेच शेतकरी म्हणतात पाणी नाही, पाणी नाही. बरोबर आहे, मुद्दा तुमचा बरोबर. पण असं आठवत आहे का एखादा कारखाना 3 कारखाने तुमचे तर बरोबर, हो, 3 कारखाने. एखादा कारखाना पाण्यासाठी बंद पडला असं आहे नाही, का? कोणताच नाही, हा? कोणताच नाही. फक्त यांना पाणी आहे, यांना पाणी. शेतकऱ्यांना पाणी नाही. शेतकऱ्यांना म्हणजे हे जाणून बुजून अन्याय करतायत का? जाणून बुजून अन्याय करतात आणि आमचं सगळं हक्काचं पाणी पुढे नेलं हा. जातं. म्हणजे आमचं हक्काचं पाणी त्यांनी डावललं जाते. बरोबर आहे, म्हणजे त्यांना अधिकार पाण्यातूनच नसताना, राजकारण करतायत. अधिकार नसताना सुद्धा डावलले. बरोबर बरोबर. याच्यावरती आवाज उठवला की ती दडपशाही करून आवाज दाबतात. हा, बोलून देत नाही सर्वसामान्यांना या प्रश्नावर. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे सर्वसामान्यांनी बोलायचं म्हणलं की आवाज दाबला जातोय. नॅशनल हायवे आमचा किती वर्ष झाले आम्ही ऐकतोय हा. रोड होणार आहे. रोज कोण ना कोणते ऍक्सिडेंट होतोय, मरतोय, पण रोड काय आमचा नीट होत नाही. वय किती वर्षापासून चालू आहे रोड होणार म्हणते. आता आम्हाला जसं आठवते मला तसं मी ऐकतो रोड होणार आहे, पण होत तर काही नाही अजून पण. हा. आता पण वय वाटतंय माझं का 23 आपली वय, पण मला आठवते तेव्हापासून नुसतं ऐकतोय रोड होणार आहे. होत तर काय नाही. बरोबर. 4 मजली उड्डाण पूल, 5 मजली उड्डाण पूल, पण काही होत नाही. बरोबर आहे. शेतकऱ्यांना आजचे दिन आणणार होते.
काय नाही कुठे आमच्या गावात पाणी येत नाही जास्कमांचं पाणी येत नाही. हा. आता हे सगळे गेले आमच्या गावातले लोक पाणी नाहीला मग आमचे शेतकरी संघटनेचे मामा होते हा यांनी सगळ्या संघटनेने हस्तक्षेप करून त्यांनी पाणी आणले हा गावाला पाणी आमच्या लोकांची पिकं जळून गेली तेव्हा पाणी आले आता काय बरोबर. आहे धरण उचलाय पण कोरड आमच्या कशाला येतं लोकांच्या ना. बरोबर बरोबर आजीवकांचा प्रश्न बघितला तर युवकांचा प्रश्न आहे आता गावात मस्त कंपन्या आहेत सगळ्या कंपन्या आहेत पण स्थानिकांना तिथं रोजगार देत नाही ना बर की स्थानिक लोक गुंडगिरी करतात पण गुंडगिरी सगळेच करत नाही ना 4-2 लोक करतात पण त्याच्यामुळे बाकीचे 5-50 पोरं आहेत त्यांना तर तोटा होतो ना बरोबर आहे नक्की नक्की वातावरण तर भरपूर तापलेलं आहे पण विकासाचं वातावरण बघणार आहोत आपण गावात मामा कशात जोरात जोरात अरे मामा तुमची टोपी फिपी एकदम मस्त आहे कडक राव तुमचं रॉयल कारभार राहायला पाहिजे मग काय मग राहायलाच पाहिजे ना राव शेतकरी काय म्हणतोय गावगाडा गावगाड्याचं काय करायचं गावगाड्याचं आपलं चाललं झालं आणि काय ते गावगाड्याचं का बरं? काय करायचं गावगाड्याचं? अहो, एवढे आजचे दिन आलेत राव शेतकऱ्यांना मोदी सरकार लबाड सरकार सर का बरं मग काय त्यांनी काय ते बोलल्याप्रमाणे काय केलेलं आहे म्हणलं की तुम्ही ते काळा पैसा काय आणून तुमच्या खात्यात टाकू कोणाचा पैसा आला काळा खात्यात अहो पण भ्रष्टाचार तर बंद झाला ना राव मोदी सर्वात भ्रष्टाचारी मोदीचे असं काय हा, म्हणताय बरोबर राव? आहे सर्वात भ्रष्टाचारी मोदी सरकार आहे हा. मग काय ते तर म्हणते आजचे दिन आणले राज्य काय आजचे दिन आणले? मला सांगा. शेतकऱ्यांचं मरण केलं त्याने काय आजचे दिन आहे अहो बरोबर आहे दीडपट उत्पन्न देणार होतं त्या तुमच्या उत्पन्नावर तुम्हाला दीडपट हे देणार होतं काय तुम्ही त्यांनी दिलंय आम्हाला अहो, भाऊ केला ना दीड काय आता कांदा काय चाललाय 7-8 रुपये किलो काय दीडपट दिला शेतकऱ्या तुम्हाला फुकट दुसऱ्यांना खायला घालायचं तुमचं तुम्ही तिकडे 7 येतो 8 येतो तुम्ही दुसऱ्यांना लागू करता शेतकऱ्यांना कारण पेन्शन चालू बरोबर आहे शेतकऱ्यांना केलं पाहिजे पण लाडकी बहीण आणली ना राव शेतकऱ्यांसाठी लाडकी बहिणी आमचाच पैसे चोरी देतात लाडकी बहिणी फुकट वाटायचं त्यांना काय फुकट वाटायचं करायचं आम्ही त्यांना जर आम्हाला हमी भाव दिला तर आम्ही त्यांना पैसे देऊ आम्ही बरोबर आहे म्हणजे दाजीचं कंबर मोडे म्हणायचं मग काय दाजीच्या त्या लाडक्या बहिणीच कंबरडं मोडलं सरकारला पैसे कुठून काढावं ते कळा एक तर प्यायला पाणी नाही प्यायला पाणी तर संपला पाणीचा विषय सोडलाय चोर समजे दाजीच्या खिशात पैसा पैसा नाही नाही दाजी मोकळा मोकळा विषय नाही बाबा मग काय गावगाडा तर काही गेलाय गावगाडा नाही लोकांना रात्री आता लाईटी नाही संध्याकाळच्या 7 ते 6 पुनर् हे केले त्यांनी लोड शेडिंग केलेले लाईट नाही होय पुढे लोड शेडिंग मग आता कंपन्यांना लोड शेडिंग नाही मग तुम्ही शेतकऱ्यांना का लोड शेडिंग रात्रीचा वाघ आणि तिकडे भीती आहे काय त्यांच्याकरता काय पण मला सांगा कंपन्यात जर लोड शेडिंग नाही केलं तर कामगार सुट्ट्या घेत्या कामगारांचं राहू द्या पण इथं शेतकरीकडे मेला एखादा मेला तुम्ही त्याला 5 लाख रुपये होते का 5 लाख त्याची भरपाई होती का बरोबर हा तुम्ही संध्याकाळची लाईट नको का शेतकऱ्याला बरोबर आहे मग 8 तास लाईट तुम्ही देता मग ते बी त्यातून 5 तास लाईट शेतकऱ्याला मिळत नाही पण बघितलं का सरकारचं ध्येय धोरण तुम्ही काही म्हणा शेतकरी जिवंत असल्या पैसे देत नाही ठेवायचं हा मेल्यावर पैसे देते मेल्यावर पैसे देते पण जगण्यासाठी देत नाही जगण्यासाठी नाही जगून द्यायचं नाही शेतकरी वर येऊन द्यायचं नाही त्यांना माहिती शेतकरी मोठा झाला तर यांना पुढे त्रास होणार हा, आहे. बरोबर शेतकऱ्याला गाडायचं कसं रस्ता ताळा ठेवायचा त्यांच्याकडे धोरण आहे पण आता कर्जमाफी केली म्हणतायत कायची कर्जमाफी हा? कुणाला कर्जमाफी झाली नाही गेली लबाड आहे सर म्हणजे कायची कर्जमाफी अजून कशात अंमलच नाही काय जातं अहो आता तुमचा रस्ता मोठा होतोय की राव मस काय होईन ते तर झाले 20 वर्ष झाले तर रस्ताच होता आम्ही पाहतोय तर कधी होईन तर रस्ता काय त्याचा विषय पण झाला? मला सांगा रस्ता जर झाला तर मग राजकारण कसं व्हायचं रस्ता झाल्यावर राजकारण नाही ते बरोबर आहे. राजकारण नाही करता येत त्यांना बरोबर आहे. नाही पण विनोदाचा भाग सोडा काही खरंच विकास वाटतो का हो तुमच्या गावात काय नाही विकास नाही इकडे काहीच नाही विकास हा? पाणीच नाही लोकांना तर काय विकास काय व्हायचा तेव्हा महाकात पाणी पाहिजे पाणी नाही आम्हाला मला एक सांगा निवडणुका लागल्यावर नेते किती बऱ्या गावात येतात निवडणूक जागा तर भरपूर नेते येतात किती बऱ्या येतात? 10 वेळा येतात पाय पडतात तेवढ्या पुरतं का आता गेलं की विचारच सुद्धा नाही की तुम्ही काय तुमचं काय आणि काम आहे. निवडून आल्यावर किती बरे आल्यात नाही ना, आलेच नाही परत अजून कुणी आलंय का नाही नाही कुणीच नाही आलं आणि काय फक्त मत मागायला येतात मत मागायच्यात आणि आपल्या लोकांचं चुकते ना आपण पैसे घेऊन मत देतो हे बी चुकत आहे ना बरोबर आहे. पैसे घेतले नाही पण आपण जर पैसे नाही घेतले त्यांना मेंदू नसतो आपण त्यांना बोलू शकतो बरोबर आहे पण असे थोडे सगळे लोक येतात ऐ, भाऊ कडे विचारा भाऊ तुम्ही जरी नसले बोलायचे तरी आम्ही येणार ना तुमच्याकडे राव काय म्हणताय आमच्या सगळ्या जुन्या जाणत्या लोकांनी सगळ्या समस्या मांडल्यात हा आपला देश कृषी प्रधान आहे हा शेतकऱ्यांनी पीक तयार करण्यासाठी पाण्याची गरज लागते या ठिकाणी पाण्याची समस्या आहे बरोबर लाईटीला बाहेर नाही म्हणे आमची इथं प्रामुख्याने शिरूर तालुक्यात बिबट्याचा लय मोठा प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा रोज बिबट्या. आता इथं एवढे जे लोक बसतात ना प्रत्येकाला रोज एकदा तरी बिबट्या दिसत असेल बरोबर तर बारणीमन यांनी करून ठेवले लाईट नाही आम्हाला बरं ते शेतकऱ्यांनी माल पिकवल्यावरती बाजारपेठेत न्यायला आमची बाजार समितीचा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे बाजार समितीची नोंद नाही फक्त बाजार एवढी समितीची मोठी नोंद नाही नाही बाजार समितीची काही का बरं? समस्या झाल्यामुळं काही मार्केट कमिटीचे पूर्वी आणि मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत
त्याचा गावाला मोठा टॅक्स येणार होता, तो पण टॅक्स थांबलेला आहे. हा. अशा मोठ्या समस्या आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला जर साप चावला, त्याला पुण्याला जायचं म्हणलं तर 3 तास लागतंय रस्त्याच्या समस्येमुळे, ट्रॅफिकमुळे. बरोबर तर त्याचा जीव जाण्याची एखादी मोठी शक्यता असते. बर सगळ्या आता माग 2 वर्षापूर्वी ह्याच रोडला आमच्या इथल्या एका युवकाचा त्याच्या 2 लहान मुलांबरोबर इथे अपघात झाला होता. Direct. आणि एक ऑन दी स्पॉट त्या तिघांचा या ठिकाणी शाळेत जात शाळेत जात असताना असताना. त्यांचा जागेवर या ठिकाणी मृत्यू झाला होता. तर आमच्या परिसरातल्या सर्व 4-5 गावांनी मोठं आंदोलन केलं हा. होतं की बाबा रस्त्याची कामं करा, रस्त्याची कामं करा. पण रस्त्याची कामं काय अजून होत नाही. हा. जैसे तेच चालू आहे. इथं स्थानिक आमदार कोण आहेत? स्थानिक आमदार आमचे माऊलीआबा खटके आहेत. तर आता नवीन आमदार आहेत, त्यांचा पण चांगल्या प्रकारे ते पण प्रयत्न करतात. पण काय होते, अजून समस्या तर सुटल्या पाहिजे, समस्या बरोबर. काही सुटत नाहीयेत. अशा पद्धतीने आमचा मधला पिंपळे जगतावरून कोरेगाव भीमाला जाणार रोड आहे. हा. तो इतकी दयनीय अवस्था त्याची झालेली आहे. त्या रोडचा वापर दामरी असू द्या, केंद्र असू द्या, करंदी असू द्या, आमचं पिंपळे जगताप असू द्या, ओढ असू द्या, हे सर्व एक पुण्याला जोडण्यासाठी एक महत्वाचा रोड आहे. पण त्या रोडनी कोरेगावला जाईपर्यंत गाडीचं खुळखुळ होईन अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. मला एक वैयक्तिक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही करतात काय? मी छोटासा व्यावसायिक आहे. व्यावसायिक. मी शेती करतो बरं. आणि व्यवसाय पण करतो. बरं, व्यवसायाला काय अडचण होती का तुमच्या महागाई? इथं स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी एक मोठी समस्या हा. आहे. त्याची वाचा कोण फोडत नाही. हा. आमच्या इथं जर म्हणजे तुम्ही एक छोटे व्यवसाय घेत, जर हा रस्त्याचं काम झालं तर तुमच्या व्यवसायाला भर भेटेल. आमच्या इथं कॉलेज नाहीये. जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर आम्हाला पुण्याला जावं लागतं. बरोबर बरोबर. पुण्याला जायला लागते 3 तास, यायला 3 प्रवास तास. कमी, प्रवास जास्त हा, आणि अंतर कमी पण प्रवास जास्त आहे. अशी परिस्थिती झालेली आहे. ट्रॅफिकला जास्त त्रास आणि लागला. जेव्हापासून आम्हाला कळतंय तेव्हापासून हे रोडचं काम आज होणार, उद्या होणार, म्हणजे गेले 20 वर्षापासून चाकण शिक्रापूर रोडचं काम होणार हे आम्ही ऐकतोय. म्हणजे एकंदरीत आजपर्यंत काम झालेलं नाही. एकंदरीत असं म्हणा की भाऊ, म्हणजे तुमची पोरं म्हणतील भाऊ पप्पा आपला रस्ता कधी होणार आहे? तशी व्हायची परिस्थिती झालेली आहे. हा, पप्पा आपल्या रस्त्याचं काम कधी येणार? असे सगळे विषय आहेत. हं. मग आता समस्या सगळ्या आहेत, पण त्या समस्यांच्यावरती बोलून उपयोग नाही. त्याचा काहीतरी सरकारने विचार करून कामं केली पाहिजे. बरोबर आणि आहे. फक्त नावाला आम्ही पुण्यात राहतोय, आमच्या समस्या ह्या खूप मोठ्या मोठ्या आहेत. बरोबर आहे, बरोबर. नावाला पुण्यात येत बरोबर पण रिअल गावात येत. रिअल गावात हा. आहेत. अजून काही गावापेक्षा बेकार कंडिशन म्हणावं गावापेक्षा लागेल. बेकार कंडिशन आहे. बरोबर आहे. पूर्वी सुद्धा एक मधला भारत गॅस फाटा ते सणसवाडीचा हा. रोड खूप खराब होता आणि तिथं भारत गॅसच्या गाड्या जायच्या आणि भारत गॅसच्या गाड्यांचा अपघात व्हायचा आणि स्फोट होऊन अख्खं गाव धोक्यात येण्याची शक्यता बरोबर होती. आहे. तर मागच्या वेळेस आम्ही सगळ्या तरुणांनी, पिंपळे जगतापच्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी आंदोलन केलं आणि त्याचा पाठपुरावा केला आणि तेवढा रस्त्याचं काम म्हणजे आमचं एकंदरीत जे आमदार खासदारांनी करायचं काम आहे ती युवकांना करावं लागतं. लोकांना करावं लागतं. बरोबर आहे. युवकांच्या आमदारांनी समस्या- पाठपुरावा करण्याऐवजी ते तुम्हाला पाठपुरावा करावा लागतोय. बरोबर आहे. बरोबर आहे. आता इथं किती अजून ऍक्सिडेंट व्हायच्या तेव्हा इथं सरकारचं काम चालू व्हायचंय ते सरकारलाच माहिती. खरंच हा 2-4 ऍक्सिडेंट हे Daily. आठवड्याला आहेत. हा इथं आज जरी तुम्ही 2 दिवसात थांबले ना, 1-2 ऍक्सिडेंट या चौपुल्यापर्यंत, शिक्रापूर पर्यंत झालेला असेल. बरोबर आहे. म्हणजे इतकी दयनीय अवस्था झालेली आहे आणि लोकांचे बळी जातात. हा आणि तरी दुसरं अजून सरकारला काही फरक पडत नाही. बरोबर. पाटील- दुसरी महत्वाची गोष्ट, इथलेच आमदार पाण्यावरती राजकारण करतात. इथलेच आमदार पाणी आमच्या कोट म्हणजे मतदारसंघ येत, लोक येत, फक्त पाण्यावरती एक राजकारण. मुद्दा तुम्हाला सांगतो. हा. आता आमच्या तालुक्यात असं झालेलं आहे, आमच्या इथल्या परिसरात हा. आमच्या खूप मोलाच्या जमिनी पुनर्वसनल्या गेलेल्या आहेत. आमची स्वतःची जमीन पुनर्वसनल्या गेलेली आहे. हा. आम्ही अल्पभूधारक झालेलो आहे. आणि ज्या वेळेस पाणी वरून येतं, माजी मंत्री असतील, काही मोठे दिग्गज नेते असतील, ते त्यांच्या परिसरातल्या, त्यांच्या विभागाला, त्यांच्या तालुक्याला पाणी देतात. हा पण आज आमचा मुद्दा पाण्याचा मांडण्यासाठी आमचं कोण नाहीये आणि आम्ही हक्काचं आमचं पाणी मागतोय. पण आमची जर लोक गेली, शेतकरी संघटनेची लोक गावाची त्यांच्यावर एक गुन्हे दाखल करायचं काम करतात. म्हणजे आमच्या जमिनी गेल्या, आम्हाला म्हणजे जमिनी तुम्ही राहिल्या. पाण्यासाठी जात नाही, तुम्ही गुन्हेगार बनवून जाताय. आम्हाला हे गुन्हेगार केले यांनी. बरोबर बरोबर पाणी मागाय गेले की गुन्हे दाखल करा. बरोबर. आणि तिकडं म्हणजे बिगर पाण्याचं मरायचं पण गुन्हा दाखल वरच्या करून नाही द्यायचा. तालुक्यांच्यातले लोक काय करतात, त्यांचे मोठे दिग्गज नेते त्यांच्या सांगण्यावरून ते पुढे अधिकारी जे आहेत ते त्यांना पाणी देतात, त्यांना बरोबर. उचल पाणी नेतात, मोटरनी पाणी नेतात. पण खरे अधिकार आमच्या जमिनी गेल्यात ना, बरोबर. आम्हाला पाणी नाही. बरोबर. अशी परिस्थिती आहे आज. नक्कीच या पिंपळे जगताप मध्ये एक नवीन गोष्ट ऐकायला मिळाली. पाण्यासाठी जर गुन्हेगार व्हावं लागत असेल तर ह्यासारखी वाईट शोकांतिकाची गोष्ट नाहीये. पाण्यासाठी साधी गुन्हेगार तर असू द्या, मरू द्या हो, पण पाणी मागायला गेल्याच्या नंतर गुन्हेगार म्हणणार पहिलंच हे गाव असेल. आणि रस्त्याचा तर प्रश्न सोडाच हो, आरोग्यासाठी सुद्धा केवढं वन फिरावं लागतंय. इथं साधं हॉस्पिटल नाही, हॉस्पिटल बांधलेलं आहे, नाही म्हणत नाही, बांधलेलं आहे, पण त्याच्यात नर्स नाही, डॉक्टर नाहीत.
जनतेचा पैसा जातोय कुठं अजून जनतेलाच उत्तर मिळालं नाही. आमदार खासदारांनो जागे व्हा. मी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक गावात येतोय. तुमचे व्हिजन तुमचे धोरण तपासण्यासाठी सावध व्हा. अजून पण वेळ गेले नाही. जनतेच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यावाच लागतील. थँक्यू सो मच. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी आपल्या दारी.